सुंदर, अप्रतिम, मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव 100% जीएसटी फ्री. मयूर अलंकार, सराफ बाजार आणि गंगापूर रोड, नाशिक. ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. दक्षिण काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यातील पहलगामपासून 6 किलोमीटरवरील बॅसरन व्हॅली या पर्यटन स्थळावर काल मंगळवारी दुपारी 2:45 वाजता अतिरेक्यांनी भ्याड हल्ला केला. 40 पर्यटकांच्या गटावर 2 ते 3 अतिरेक्यांनी अंधाधुंद गोळीबार केला. यात 26 पर्यटकांचा मृत्यू झाला तर 20हून अधिक जखमी झालेले आहेत. मृतांमध्ये UAE, नेपाळ तसेच महाराष्ट्र, कर्नाटक येथील नागरिकांचा समावेश आहे. महाराष्ट्रातील 4 मृतांमध्ये समावेश आहे. दहशतवाद्यांनी 40 पर्यटकांना घेरलं. आधी त्यांची नावे विचारली. विशिष्ट धर्मीय नाव असलेल्या पर्यटकांना गोळ्या घातल्या असं काही प्रत्यक्षदर्शींनी सांगितलंय. दहशतवादी हल्ल्यानंतर जखमी आणि त्यांच्या नातेवाईकांनी मदतीसाठी हंबरडा फोडल्याचे दृश्य हृदय पिळवटून टाकणारे होते. काही पर्यटक रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. अतिशय क्रूर पद्धतीनं हा हल्ला करण्यात आल्याचं स्थानिकांनी सांगितलंय. हम आ रहे हैं, आप टेंशन कोई बात नहीं, हम हैं हम आ रहे हैं, आप टेंशन मत लो मैडम, हम आ रहे हैं. मैंने खुदाया कहाँ पे आपका बेटा, कहाँ पे है? कोई बात नहीं, हम इनके साथ हैं. ये प्रेसिडेंट है ना वहीद साहब, ये यूनियन का प्रेसिडेंट है, ये साथ में, आपको कोई टेंशन नहीं. मैडम आप कोई टेंशन मत ले, हम साथ में. अरे मैडम ये प्रेसिडेंट साथ आया है, आपको किसी चीज का डरने का नहीं, हम साथ में. आपको किसी को क्या हुआ है? आपने क्या देखा है यहाँ पे? रक्तबंबाळ अवस्थेत जमिनीवर निपचित पडलेले आहे. तसेच महिला पर्यटक हंबरडा फोडत त्यांच्या आप्तजनांचा शोध घेताना दिसतात तर काही पर्यटक या हल्ल्यामुळे हादरून गेलेले होते. स्थानिक त्यांना सावरण्याचा प्रयत्न करत होते. जंगलातून काही दहशतवादी आले आणि त्यांनी सुमारे 40 पर्यटकांना घेराव घालून अंधाधुंद गोळीबार करण्यास सुरुवात केली. गोळीबाराला सुरुवात होताच तेथे छोट्या मोठ्या व्यवसाय करणाऱ्या स्थानिक नागरिकांनी जीव वाचवण्यासाठी पलायन केले. मात्र पर्यटकांना निसटणं शक्य झालं नाही. या गोळीबारातून बचावलेल्या एका महिलेनं सांगितलं की माझ्या नवऱ्याच्या डोक्याला गोळी लागली आहे. तो विशिष्ट धर्माचा असल्यामुळे त्याच्यावर दहशतवादी हल्ला करण्यात आलेला आहे. अपने आप बोले ना मुझे. क्या बोलते भेलपुरी खाड़ी से मेरा पति साइड में था, एक इंसान है उसने उसको गोली मार दी. यहाँ पे उसने बोला कि शायद मुस्लिम नहीं है, उसने उसको गोली मार दी. नहीं, आप टेंशन मत लो. अब बेटा आप यहाँ पे रहो, हम साथ में. मैडम ये जो वहीद साहब है प्रेसिडेंट, आप टेंशन मत लो. मेरे पति का बच्चा लो. हम बचा देगा, कोई बात नहीं. भैया तो करेंगे फोन. प्लीज भगवान के लिए बच्चा लो. दब सिमन युवा डिजाइन किया है. ठीक है हम बचा देंगे ना, आप टेंशन मत लो. मैं आ रहा हूँ. मैं कहाँ पे आपका ये हस्बैंड? क्या हुआ इसको, क्या हुआ? Please ask for help. We don't need. Okay, don't worry. You okay? You need a water, sir? Sir, we'll manage. Just ask for help. Please, Okay, first you give the hands water, Yes. drop of water. Take a drop of water, sir, please. Please. पहलगामचा बैसरंग खोऱ्याचा हा भाग टुरिस्ट स्पॉट आहे. येथे वाहनांनी फार पुढे जाता येत नाही. येथील विस्तीर्ण पठारावर पर्यटक घोडेस्वारीचा आनंद लुटत असतात. आजही पर्यटक घोडेस्वारीचा आनंद लुटत असतानाच त्यांच्यावरच हा बेछूट गोळीबार करण्यात आलेला आहे. अनेकांना नाव धर्म विचारून गोळ्या घालण्यात आल्या. घोडेस्वारी केल्यावर तिथल्याच विक्रेत्यांकडे भेळपुरीचा आस्वाद घेणाऱ्या पर्यटकांवर देखील या दहशतवाद्यांनी गोळीबार केला. दहशतवाद्यांनी केलेल्या या भ्याड हल्ल्यामध्ये डोंबिवलीतील संजय लेले, अतुल मोने आणि हेमंत जोशी या तिघांचा मृत्यू झालेला आहे. हे तिघेही मावस भाऊ होते. तसेच महाराष्ट्रातील दिलीप देसले यांचाही या हल्ल्यात मृत्यू झाला. मृत संजय लेले यांचा मुलगा हर्षल लेले याच्या हाताच्या बोटाला गोळी चाटून गेल्यानं तो जखमी झालेला आहे तर अन्य कुटुंबीय सुखरूप आहे.
महाराष्ट्रातील अन्य 2 जण या हल्ल्यात जखमी झालेले आहे. पनवेलचे माणिक पटेल आणि एस भालचंद्र राव हे जखमी झालेले असून त्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे. तर पुणे शहरातील कर्वेनगर येथील जगदाळे आणि गणबोटे हे 2 कुटुंबीय पहलगामच्या बैसरंग खोऱ्यात घोडेस्वारीचा आनंद घेत असताना त्यांना दहशतवाद्यांनी त्या ठिकाणी घेरलं. या कुटुंबातील संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गणबोटे यांना गोळी लागल्याची माहिती देण्यात आलेली आहे. या कुटुंबांची नावं धर्म विचारून दहशतवाद्यांनी या सर्वांना गोळ्या घातल्या आहे. ब्युरो रिपोर्ट, नाशिक न्यूज, नाशिक.